आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला आज बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आता प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याचं कळत आहे आणि त्यामुळेच 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे आता पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात नेमका किती पगार जमा झालाय याची तपासणी केली जाणार आहे। तर एकंदरीतच हा घोटाळा नेमका काय जरा सविस्तरपणे पाहूया। नागपूर विभागात 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी आता केली जाणार आहे। नोकरीसाठी 35 लाख रुपयांचा रेट असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर अमृत शिक्षणाधिकाऱ्यांची सही वापरून शिक्षक भरती केल्याचा माजी आमदार ना.गो. गाणारांचा आरोप आहे। बोगस सहीद्वारे 2016 ते 2024 या कालावधीत बोगस शिक्षक भरतीचा आरोप करण्यात येतोय। बोगस भरती करताना 2016 आधीची नोंद दाखवल्याचा आरोप आहे। तर नागपूरच्या 580 बोगस शिक्षक भरतीत माजी आमदार ना.गो. गाणार यांनी धक्कादायक आरोप केलाय। मृत शिक्षणाधिकाऱ्यांची सही वापरून शिक्षक भरती केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळेंनी। पाहूयात नेमकं ते काय म्हणाले। शहरामध्ये 580 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी नियुक्ती झालेली आहे आणि ते बनावट शालार्थ आयडी सुद्धा तयार करण्यात आल्याची माहिती। या सगळ्या संदर्भात बोलण्यासोबत आपल्यासोबत विधान परिषदेचे माजी आमदार जे आहे ना.गो. गाणार सर आहे। चौकशी करण्याकरता चौकशी अधिकारी नेमला, काही ठिकाणी चौकशी समिती नेमली, पण त्या चौकशी समितीला प्रकरणाच्या नसत्याच उपलब्ध झाल्या नाही, नसत्या तयार केल्या, आदेश काढले मान्यतेचे शालार्थ आयडीचे आणि नसत्या बाहेरच्या बाहेर गहाळ झाल्या, नष्ट केल्या गेल्या। हे यांचं एक षडयंत्र आहे। सोमेश्वर नेताम नावाचे शिक्षणाधिकारी होते, ते सेवानिवृत्तीच्या दिवशी पकडल्या गेले। आपलं अँटी करप्शनवाल्यांनी त्यांच्या घरी धाड टाकली, काही निधी हा जप्त केला, त्यांना अटक झाली, नंतर जमानत झाली, पुढे ते मरण पावले। ते मरण पावल्यानंतर सुद्धा मागच्या तारखेमध्ये त्यांच्या सहीच्या मान्यता संस्था चालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्या, त्या ऑपरेट केल्या, त्यानुसार शालार्थ आयडी झाल्या आणि त्या शिक्षकांच्या नावाने वेतनसुद्धा उचलल्या गेलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची अज्ञात व्यक्तीसोबतची एक ऑडिओ क्लिप सामच्या हाती लागलेली आहे। कागदपत्र तयार करण्यासंदर्भातील ही क्लिप आहे, मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ऐकूयात नेमकं काय या ऑडिओ क्लिपमध्ये। काल फोन केला होता तुला, काल की परवा? बाहेर आहे, म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी, 2 दिवस बाहेर होतो मी। काय करायचं काय आता आपल्याला? आता काय नाही, ते फाईल दाखवून दे थोडीशी। केलं ना ते, कारण तो तिथून मी विचारलं तर नाही, म्हणजे काही आलंच तर नाही म्हणजे इकडे कोण? नाही नाही, पाठवायचं राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं? अच्छा अच्छा, फाईल तुझ्याकडे आहे का? तेवढं चांगलं आहे ना ते। हा, फाईल तुझ्याकडे आहे। मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर, असं वाटलं मला। नाही 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 नाही, जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते। बरं बरं, ठीक आहे, तू येऊन जा ना नागपूरला आता 2 दिवस तिथं गोष्ट। मी तर येतो, पण मी तुला एक नंबर देतो, हा मला त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार कार्ड। मी काय म्हटलं, थोडंसं तू येऊन गेला असता, मी देतो तुला, काही टेन्शन नाही ना। नाही मी बाहेर आहो, मी बाहेर आहो। आल्यावर म्हटलं, आल्यावर। अरे नाही, त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो। हो, पण आता माझ्या काही आल्या ना सध्या प्रोजेक्ट म्हणून, तर मग आल्यावर तो त्याला ऍडजस्ट कर ना। बरं, पाहतो मी, पाहतो दिवसभरात। अर्जंट आहे म्हणून हा हा, त्याला द्यायचं आहे तर तुला मी त्याचं स्कॅनर पाठव। हा पाठव, स्कॅनर पाठवतो, ठीक आहे। तर एक मोठी बातमी म्हणजेच या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलेला आहे। उल्हास नरडला बळीचा बकरा केलं जात आहे। खालच्या सगळ्यांचं पाप लपवण्यासाठी नरडला अटक करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे।
हे बघा, उल्हास नरडला बळीचा बकरा केला आहे. खाली पदांना मान्यता देण्याचं काम शिक्षणाधिकारी करतात आणि शिक्षणाधिकारी संपूर्ण प्रपोजल पाठवल्यानंतर अंतिम निर्णय हा डेप्युटी त्यांचा पगार सुरू करायचा, त्याला मान्यता अप्रूव्ह देण्याचं काम शेवटचा, ही फाईल शेवटची असते डेप्युटी डायरेक्टरकडे. चौकशी अहवाल आल्यानंतर जे काही दोषी असतील त्यावर कारवाई करायची आत्तापर्यंत पद्धत होती, पण डायरेक्ट पोलिसांनी या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हात घातला, कारण खालचं सगळ्यांचं पाप लपवायचं होतं, हा त्यामागचा उद्देश होता. तर दुसरीकडे आपण पाहतोय नाशिकमधून सुद्धा एक मोठी बातमी समोर येते. नाशिकच्या बागलाणमध्ये शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 29 बोगस लाभार्थी असल्याचा संशय आहे. बोगस सातबारा आणि बोगस माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. गावात एकही मुस्लिम कुटुंब नाहीये, मात्र या यादीमध्ये सर्व मुस्लिमांचीच नावं आहेत. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोशन भांबरे यांनी. पाहूयात की नेमका हा प्रकार काय घडतोय. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात व त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढण्याचे आवाहन करण्यात आले. पण बागलाण तालुक्यातील भवाडे ह्या गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना या गावात तब्बल 29 नावं हे मुस्लिम आढळून आलेले ते बोगस लाभार्थी असल्याचे समजले जात आहे किंवा अंदाज व्यक्त केला जात आहे. या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही, त्या गावात एवढे नाव आले कसे, यामुळे भवाडे गाव व परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे. तर या प्रकरणात सुद्धा एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, पण साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हेलो, हाँ बोलो. किसका नंबर है? हाँ, ये मुस्तकीम का नंबर है. क्या बता सकते हैं? हाँ, मेरा नंबर और किसका नंबर है? शबीर भाई का नंबर है ना? नहीं, सबीर भाई का नंबर ना है. किसका है फिर? ये अबीर भाई का नंबर है. आबिर भाई किधर किधर से बोल रहे हैं आप? ये किधर से? ये भागलपुर. हाँ, भागलपुर थाना. बादलपुर हाँ, थाना से. थाने से. हाँ. आपका खेती है क्या? हाँ, खेती है क्या तुम्हारा? खेती 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 नहीं है भैया. फिर थाना क्या? से बोल रहे हैं बड़ा बाबू. हाँ, अरे भाई, थाना से बोल रहे हैं बड़ा बाबू. क्या बात है? नहीं खेती नहीं है क्या तुम्हारा? नहीं, खेती नहीं है हमारा. फिर तुम्हारा फार्मर आईडी निकाला है क्या तुमने? नहीं 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 निकाला. नहीं. किसान नहीं है ना आप? नहीं, किसान नहीं है भैया. तो फिर फार्मर आईडी निकाला नहीं ना तुमने? नहीं नहीं. तुम्हारा एड्रेस कहाँ का है? थाने का है क्या? हाँ, ये थाने का एड्रेस है. ठीक है ठीक है. फिर तुम्हारा फार्मर आईडी निकला है, गवर्नमेंट ने निकाला है. ओ. क्या तुमने कोई पर्ची दिया होगा ना? हाँ, नहीं भैया, कोई पर्ची नहीं दिया है. अब हो सकता है घर गया था ड्यूटी से तो दिया हाँ. होगा बाल बच्चा. ठीक है फिर. ओके ओके. फिर गवर्नमेंट का प्रॉब्लेम है ये सब. ठीक. आणि यानंतर वळूयात वेगवान स्वरूपाच्या बातम्यांकडे, टॉप 50 कडे. बोगस शालार्थ आयडीचे धागेदोरे पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा पसरलेत. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील बोगस भरतीची धक्कादायक माहिती समोर येते आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्यांचं वसुली जाळं पसरल्याचंही समोर येत आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती कुत्र्यानं हल्ला केलाय. कुत्र्यानं हल्ला करत गुरुजींच्या पायाचा चावा घेतलाय. शासकीय रुग्णालयात संभाजी भिडेंवरती उपचार करण्यात आलेत. रात्री 11च्या सुमारास एका जेवणाचा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना हा हल्ला झाला. सोनं वर्षाअखेरीस 1,30,000 उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे. विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमॅन सॅक्सनं हा अंदाज व्यक्त केलाय. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 6.5% वाढ झाली आहे. तर कोरोनानंतर सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढलंय. राज्यात सोमवारी सोलापुरात सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर 7 एप्रिलला सोलापुरात 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. आणि त्यानंतर सोमवारी त्यात आणखी वाढ झाल्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही होती.
मुंबईतील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्याही पुढे जाणार आहे. त्यामुळे उन्हाची काहिली वाढण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय. त्यातच दमट आणि उष्णतेत वाढ होणार असल्यानं उन्हाचा ताप आणखी वाढणार आहे. शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. पुण्यात पुढील 6 दिवस तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या सरासरीपेक्षा तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअस डिग्रीनं वाढणार आहे. पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका कडाका सहन करावा लागेल. राज्यातील थंड हवेचं ठिकाणच आता चांगलंच तापलेलं आहे. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान आणि चिखलदरा या हिल स्टेशन्सवरती पर्यटक उकाड्यानं हैराण झालेत. तोरणमाळ, इगतपुरीवरती पारा 39 अंश सेल्सिअसवरती गेलाय, तर लोणावळ्यात तापमान 38 अंशांवरती आहे. मराठवाड्यात तापमानातील चढ उतार सुरूच आहे. दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा मात्र कायम आहे. सायंकाळनंतर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे, विजांसह तुरळक अवकाळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय आणि त्यामुळे नाशिकमधील सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. आजपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत. सर्व शाळा 12 वाजताच्या आत सुटणार आहेत. आणि एक महत्त्वाची बातमी, आज भारतीय हवामानशास्त्र विभाग पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. यावर्षी देशात मान्सूनची स्थिती काय राहणार आहे याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेत दिली जाईल. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा हा मान्सूनबाबतचा अगदी पहिलाच अंदाज असणार आहे आणि त्यामुळे भारतीय हवामान विभाग नेमकं काय माहिती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यानंतर वळतोय बातम्यांच्या झटपट आढाव्याकडे, टॉप 100 कडे. राज्य शासनानं कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक केलाय आणि या नियमाची आजपासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील 50% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली असून अजून सुद्धा निम्मे अधिक शेतकरी या प्रक्रियेच्या बाहेरच आहेत. लातूरमध्ये काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होताना दिसते. भाववाढीच्या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात ठेवलं होतं. मात्र घसरण पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणलाय. तर सध्या सोयाबीनला 4,300 ते 4,500 प्रति क्विंटल भाव मिळतोय. या दरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलाय. नाफेडच्या कांदा खरेदीत यंदा मोठा बदल झालाय. यंदा नाफेडनं कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलंय. कांदा खरेदीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नाफेडचा प्रयत्न आहे. रब्बी हंगामातील गुणकारी पांढरा कांदा तयार झालेला आहे आणि या कांद्यांना बाजारात चांगली मागणी वाढू लागलेली आहे. 2 ते 2.5 किलो वजनाच्या एका माळीमध्ये 30 ते 35 कांदे असतात. प्रतिमाळ ही 80 ते 100 रुपये दरम्यान विकली जाते. या पांढऱ्या कांद्याच्या माळी तयार करून शेतकरी आठवडी बाजारासह अन्य भागात विक्रीसाठी पाठवतात. वाढत्या तापमानवाढीमुळे लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांना मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे लिंबाच्या किमती वाढल्या आहेत. घाऊक बाजारात लिंबाचे भाव 100 नगांसाठी 400 ते 500 रुपये आणि मे महिन्यापर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. जळगावात अवकाळी गारपीटच्या तडाख्यात 800 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात प्रचंड नुकसान झालंय, तर चोपडा आणि यावलला सुद्धा फटका बसलाय.
जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय. टोमॅटोचा लाल चिखल होऊन उभी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत आणि या नुकसानीची पाहणी शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी केली. सांगलीच्या कृष्णा नदी पात्राच्या घाटाजवळ संरक्षण जाळीचं कुंपण बसवण्याची मागणी केली जाते. आर्विन पूल परिसरामध्ये मगरीनं एका पोहणाऱ्यावरती हल्ला केला होता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तेव्हा आता कुंपण बसवण्याची मागणी केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती, कारण एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा उर्वरित 44% पगार आज मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56% पगार मिळाला होता आणि यावरती कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या बातमीचा साम टीव्हीनं पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट आता दिसतोय. सरकारी पातळीवरती हालचालींना वेग आला आणि कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार देण्याची सरकारनं घोषणा केली. त्यानुसार आज उर्वरित 44% पगार एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. परिवहन मंत्र्यांनी सुद्धा याचा पाठपुरावा केला होता. साम टीव्हीच्या बातमीची दखल त्यांनी घेतली होती आणि त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा उर्वरित पगार मिळणार आहे, म्हणून आजचा दिवस त्यांच्यासाठी गोड असणार आहे. यानंतर पुन्हा बातम्यांचा झटपट आढावा. राज्यात सर्वत्र तापमानात वाढ झाली असतानाच पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा सुद्धा आटू लागलेला आहे. सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे आणि त्यात पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास 50% साठा शिल्लक आहे. सध्याच्या साठ्यावरती पुढील 2 महिन्यांहून अधिक काळ काढायचा आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय. मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे, त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता नाही आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे. साठा कमी झाला तर पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. येवला तालुक्यात 10 गावांना टँकरनं पाणी वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. विहिरींनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात. प्रशासनाच्या सर्व्हेनंतर अखेर येवल्यातील 10 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय. बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती. पुरीतल्या श्री जगन्नाथ मंदिराच्या वरती एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळालंय.
मंदिराच्या नील चक्रावरती फडकणारा पतित पावन बाणासारखा ध्वज घेऊन एक गरुड पक्षी उडताना दिसलाय. तर गरुडला पाहण्यासाठी भाविक आणि स्थानिक लोकांमध्ये उत्सुकता वाढली होती. व्हिडिओमध्ये गरुड पक्षी ध्वजासारखा कापड घेऊन श्री जगन्नाथ मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना दिसतोय. मग तो समुद्राकडे उडून गेला आणि नजरेआड झाला.